उभ्यानं काही नाहीच. झोपा झोपा. पहिला दणका झोपा. काना स्टेथोस्कोप. तोंड वाचवा, जीभ दाखवा. ओढून धरा, मोकळं सोडा. धरा ओढून, सोडा मोकळं. परत थोडं वाढा, सोडा मोकळं. पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा. मॅक पहा काय होतं तुम्हाला. आता एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय होतं. लगेच कागद आणि पेन घ्या. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या. परदिवशी परत या. आले उभ्यानं काही नाही, झोपा. उभ्यानं काही नाहीच म्हणून 1 डॉक्टरकडे पैसा आहे. 2 संन्याशी. संन्याशांकडे लय पैसा. का खर्च नाही. आणि पाया पडायचे लोक पैसे ठेवल्याशिवाय. बरं तर संन्याशी अशी विचित्र झालेत आता. कमी पैशावाल्याला पाया पडून नाही देते. हे 5 आणि 10 वाला आलं ना, सरक सरक. हा इंद्रिवकरचं कीर्तन होतं शिबलापूरला. एक म्हातारा आलं साधं आमच्या बाबासारखं मागाच्या. आलं तर त्यानं 20 रुपयाची नोट काढली लाल. त्याला वाटलं इंद्रिकरच्या पायावर ठेवा. इंदुरीकरचे शिष्य लय नालायक. ते त्या म्हाताऱ्याला लगेच म्हणले तर मला मरू द्या, इष्ट वाचले. आणि थोड्या वेळानं नंबर 2 करणार आलं. 2-4 धाबे, 1-2 बार असं नगाट. पण माल लई. इंदुरीकरचे शिष्याने लगेच बाकीचे सरकवले. सरक सरक या 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 आले ते. आणि त्यांनी 2000ची नोट काढली लालच आणि ठुली इंद्रिकरच्या पायावर. इंद्रिकर भांबावलं, लांब नोट दिसली. इंद्रिकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला गडी आहे मी, या देवाने काय करतो. तो म्हणला अजून 1 नोट ठुई, गड्यालाही पोर होईल. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी. विषय लोभी मनन साधना अवघे बुडवले. आपल्याकडे काय झालं महाराज, शब्दांच्या व्याख्या लोकांनी अर्थ न समजता लावल्या. अर्थ समजला नाही. आता हा शब्द योग्य आहे का एवढं सांगा. हा शब्द योग्य नाही, पण त्याचा अर्थ न कळल्यामुळं तो प्रश्न पिढीचाच चालू राहिला. नाही तर लग्न पत्रिकेतला चिरंजीव शब्द चुकीचाच आहे ना पुरा. का या जगात 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा चिरंजीव आहे, बलभीम चिरंजीव आहे, आणि शेवटचा एक चिरंजीव आहे तो प्रत्येक गावात आहे, बोल बजरंगबली. चिरंजीव आहे. पण आपण पोराच्या नावापुढे काय छापतो, चिरंजीव. आता तिथं वाद असा आहे, मृत्यू लोकांमध्ये चिरंजीव होणे नाहीच ना. महाराजांनी ओवी लिहिली 13व्या अध्यायात. कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं, हे कुठं चालतं का महाराज. अमृत त्याला म्हणायचं का, कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं. महाराजांनी ओवी लिहिली का त्याला जर तुम्ही अमृत नाव ठेवलं ते जसं अज्ञान आहे. कारण कांद्याचा रस, विषयाचे कांदे वाटोनी, माऊलीची ओवी आहे. विषयाचे कांदे वाटायचे म्हणजे कांद्याचा रस करायचा आणि त्याला अमृत नाव ठेवायचं. हे कसं झालं, कांद्याचा रसच आहे. तसं मरणाऱ्या माणसाला आपण चिरंजीव म्हणतो, याच्यापेक्षा वाईट काय. कारण तुम्ही मी कोणत्या लोकात आहे, मृत्यू लोकात. मग मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस मरणार आहे. मग तुमच्या पोटी जन्माला आलेला पोरगा लग्नपत्रिकेत चिरंजीव असलच कसा. या वाक्याचा बसलेल्या या काही माणसांना अजूनही विचार करेल नव्हता. कारण तो शब्द चुकीचा आहे, पण पिढीजात आलाय म्हणून इथून पुढे चिरंजीव छापीत नका जाऊ. जर बरं असेल तर सुपुत्र छापा, थोडं भंगार असेल तर कुपुत्र छापा, आणि पार चड्डीत मुतत असेल तर आमची अवलाद छापा. पण काहीतरी आपलं छापा ना, देवाचं का. इथं मेखायत पहा कशा मेखाय. म्हणून संतांनी संतांना उपमा दिली. ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई.
काय शब्द वापरलेत महाराज, काय शब्द आहेत. साधकाचा मायबाप, दरुशने अरे ताप, काय काय शब्द टाकलेत मा. ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा, महाविष्णूचा अवतार. ती पदवी त्या नावाला शोभते. शोभते म्हणजे कर्तृत्वही होतं, प्रारब्धही होतं, प्रयत्नही होता आणि देवाची कृपा होती. नाही नाही नाही, देवच होती. काय महाराज, सापाच्या पिलाला जलमल्याबरोबर लपायचं हे कोणी शिकवलंय का? कोणत्या पुस्तकातल्या कोणत्या शास्त्रज्ञाने शोध लावला सापाचं पिलू जलमल्याबरोबर लपतं? अहो त्या एक वाक्य सांगा, शाळेतला गुरुजी तोंडावर शिकवतो, राजकारणातला माणूस व्यसन लावून शिकवतो, वाद लावल्यावर दोन्ही वकिलांचे पार्श्व म्हणतात, दोन्ही वकील म्हणतात 2-3 तारखा हो द्या निकाल. आपल्या बाजू तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही बघते राहिलेले तेवढे भरा आणि चालू द्या थोडं. काय 2-3 महिन्यानं काय फरक पडत नाही, आता आयुष्य गेलं. पण जय आपलाच आहे. बारीक अभ्यास करा मला, जय आपलाच आहे. सगळी लोक तुम्हाला बाहेर शिकवतात, देव पोटात शिकवतो. डोकंच बंद होईल तुमचं. सगळी लोक तुम्हाला बाहेर. 15 वर्षापूर्वी जर मुलीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या घरी चालली तर पूर्वी पाट्या द्यायचे. पाटीलाही मोठी राहायची पूर्वी. त्या पाटीत पुरणपोळ्या राहायच्या, पुरणाच्या पोळ्यान भजी. कारण महिला मंडळ पूर्वी पाटी द्यायचे, त्याला मूळ पाटी म्हणायची. मूळ पाटी म्हणजे पूर्वी पाटी का द्यायचे तर पूर्वी बायांना पोळ्या येत होत्या. आता पोळी वारली, आता तिची मावस बहीण उठली पुरी. आता आणि पोरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर ती पाटी बिटी डौलत राहायचा मार असतो. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला कळला गुड्डी गेली बुवा ती आहे, तो आनंद राहिला नाही. आणि आपल्या लोकांनी काय केलं माहिती का महाराज, खरा आनंद आहे ना गमून टाकला. पैशाच्या जोरावर खरा आनंद तुला नाही. पूर्वी लग्न राहायचं खेड्यात, संध्याकाळी लग्न, पातेल्यात राखेल टेंबा आणि लापशीला काय तो काय टोकरे होत्या काय फाडा पोती एवढी लापशी वाढायची. लगीन टोले जंग. आणि त्या लग्नात एक गडी पठ्ठ्या वहीन पेन घेऊन आणि डबा घेऊन बसायचा. माणसाने आयर लिहायची. आणि त्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर बायांनी लुगडे बिगडे आणले, गावात मिरवायचे महाराज. सोहळा चांगला होता का नाही? ह्या 5-6 वर्ष आणि चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांनी बंद केल्या महाराज. लग्नांमधले आहेर बंद केले तुम्ही, हे चुकीचं आहे महाराज. ज्याला पैशाची गरज आहे त्यानं आहेर घेतलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे? गरीबाच्या बिचाराचे बँडवाल्याचे पैसे जातील, मंडपवाल्याचे पैसे जातील, आचार्याचे थोडेफार जातील, त्याला काहीतरी कमी होईल. त्याला काय तुम्ही टेम्पो तुम्ही नावे देऊ करून राहिले का त्याच्या जमीन? नाही, मग 5-10 रुपये कोणी देत ना. आयर गरीबाने लग्नात बंदच करू नये. तुमचं काय मत आहे? त्याला पैशाची गरज आहे. आता हे नंबर 2 करणार आहेत, यांना काय या हलकटाने दिले का बाकी यांच्या ठोकून? यांनी छापलं पत्रिकेत कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले ना. आला गरीबाला किडा. मोठ्याचं पाहिलं गरीबाई बॉम्बलं. आता गरीबाला तर मोठ्यापेक्षा किडा. काहीच घेतलं जाणार नाही. तुमची उपस्थिती हाच अनमोल आशीर्वाद. शब्द कुठून काढले काय नावलं दिन. आणि 13 संस्थेच्या थकबाकी आहे. अरे मग गरीबाचेच 10-5 रुपये आहेर घेतलं तर निदान एखादी वस्तू कमी होईल. काय महाराज, आम्ही लहान असताना पूर्वी 10वा झाला का 10व्यात दुखटं घ्यायचं महाराज. त्या गावातल्या नाव्यानं वारुळी देऊन तो दुखटा पुकारायचा. पद्धती महाराज चांगल्या होत्या, पण या लोकांनी बंद करून टाकल्या. खरी पद्धत होती, गरिबांना आहेर घ्यायला पाहिजे. अजून सावध व्हा तुम्ही. ऐकू नका कोणचं. घ्या, तुम्हाला लागते ना आम्हाला द्या, पण घ्या. विनोद नाही महाराज, पण त्यामुळे एखाद्या गरीबाचं काम होईल. लोकांनी या चांगल्या चांगल्या गोष्टी वजा करून टाकल्या. ती नवरी जर चालली पाठी घेऊन तर ती पुरीची आई एसटी जवळ तिला म्हणायची इकडे. शब्द पहा कशी होती. अडाणी बाई इकडे, तुझा आमचा संबंध संपला. पोटभर खायचं आणि रात्रंदिवस कष्ट करायचे. तक्रार जर आली ना, तू ये आणि मी ये.
शिकेल होती का बाई? शिकेल होती कशाला पोरी येडेवानी करील? या 10 वर्षापासून पुरीची आई स्पष्ट पुरीला सांगती, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, तो कांदे वाटणं करीन, पाणी पोट भरील, पण तो शान मारायचा नाही. आता बोलू नये, सणासुदीचे दिवस आहे. 90% पोरींच्या संसारांचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, हे ध्यानात ठेवा. या दिसत्यात अशा तुम्हाला फक्त इतक्या खुडी यांच्या अंगात. कोणती कीर्तनात बाई बसेल तिला म्हणा बोटवर कर, फक्त 4 दिवस तुझ्या पोरीचा आणि तुझा फोन नाही, अशी कोणती बाई आहे बोटवर कर बरं, मी सत्कार करतो, कर फक्त बोट तू वर, सत्कार करतो तुझा इथे. जाऊ दे, माझं आजचं पाकिट सुद्धा तुला देतो, कर बोटवर. फक्त तुझ्या पोरीचा आणि तुझा 4 दिवस फोन नाही, अशी कोणती आई आहे, कर बोटवर. काम नाही का तुला काही? तिकडे कांद्यात मर ना, चिंगड्या निवड ना, काय काय कर तुला पोरीच्या घराचं? प्रारब्ध आहे महाराज, कशाला डोकं लावायचं? आणि काय इचारिती बरं? इचारिती काय? हरिपाठातलं इचारिती काही? जीवली का? जीवली का? झोपली का? काय काढून केलं? त्या शेळीला किती बकरं झाली? ती म्हणली 3. बया मग एक कुठं पिन? तुला करायचं काय कुठं पिऊ? त्या मुलीच्या अंगाला कपडे घालायला दाशा होत्या, ज्याच्या मुलीच्या जमिनीवर पाय कधी टेकले नव्हते. अरे ज्याची मुली घरातून बाहेर निघली तर चामर डोक्यावर ढाळणाऱ्या बाया होत्या. ती जनकाची मुलगी होती, स्वयंवरात रामाने जिंकली आणि स्वतःच्या मुलीला बापासमोर वलकले नेसून वनवासाला निघली. एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही. काय माणसं होती बाळा, विद्वान, सगळ्यात विद्वान माणूस जनक राजा. शब्द बोलला नाही, कोण सहन करील? आत्ताचा जनक असता रामाचं कानफाट फोडून टाकला. त्यांना नाही का तू वनवासाला निघला, 1.5 लाख घटस्फोट घेऊन मायापोरीला दुसऱ्या नवरा, रांग लागली पोरांची. हल्ला असता राम एखाद्यानं आत्ताच्यानं, आणि 2-3 लाख घेऊनही मोकळा करून घटस्फोट घेतला असता. इथं लय मार्मिक उत्तर आहे, फक्त जाणकार वार करायच्या ध्यानात येईल. जनक राजा स्वतःची मुलगी वनवासाला जाताना रडला तर नाहीच, पण शब्द सुद्धा बोला नाही. का बोलला नाही माहिती का? विद्वान होता तो. त्या जनक राजानं काय अभ्यास केला माहिती का? माझी मुलगी राजवाड्यात जन्माला आली, परंतु माझ्या मुलीच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे 6वीला लिहिलं असेल ते मी विद्वान असूनही मला चुकवता येणार. संपत्ती आहे माझ्याकडं, पैसा आहे माझ्याकडं, पण प्रारब्धाचं लिहिलेलं मी चुकू शकत नाही. यदा कदाचित माझ्या मुलीला जर 14 वर्ष वनवास असेल आणि ती भोगून जर अमर होत असेल तर पोरगी वनवासाला गेल्याने काय फरक पडला? जनकाच्या डोळ्यात स्टेजवरचे राजकारणी लोक, शिक्षक लोक, महान लोक, बचत गटाच्या बाया बिया, अंगणवाडीच्या बाया बिया, सगळ्यांनी एक संकल्प करायचा, पाया पडतो तुमच्या, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. मग ती राख गोळीत भरा, घरी आणा, शेतात एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यात काकासाहेबांच्या नावाने एक झाड लावा. त्या झाडाला पुढच्या वर्षाच्या वर्षश्राद्धापर्यंत पाणी घाला, ते झाड तुमच्या मागे बापाच्या सावलीसारखं उभं राहील. झाडावर भाषण करू नका, भाषणाने तर वाटलं झालं पैसे. माय खातात आला का भाषण? भाषण नका बोला, झाडं लावायची जाहिरात करू नका. आता झालं 15 दिवसात उठले लगेच वृक्षारोपण केलं पाहिजे. मागचे कुठे इंग्रज गेल्यापासून झाडं लावायची आपण, परत इंग्रजी याची वेळ आली, हे लावलेले गेले कुठं? उगाच आपला बावळ्याचा बाजार आपला काहीतरी दरवर्षी घ्या, खड्डा नोकरा, चांगला झक मारायला उकरा, लावले ते कुठे? लगेच ते पहिलं पान पेपरला 3.5 लाख, 3.5 लाख लागतात पहिल्या पानाला वरच्या. आता 4.25 लाख काय 2-4 महिन्यापासून 4.25 लाख रुपये घालायची पानाला. पर्यावरण या 4.25 लाखात 40 गावाची झाली तरी लाल करायला पैसे घालायचे पुढे. जगात काय चाललंय सध्या? माझी लाल करा.
बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं माहेरची आठवण म्हणून एक झाड लावा. नवऱ्याच्या घरी आलेल्या मुलीनं लक्ष्मी म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी विद्यालयात शिकत होते म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावाने आम्हाला 5 वर्ष ताब्यात घेत गाव दिलं म्हणून 2-2 झाडं लावा. आणि प्रत्येकानं झाड जागवा. ही भावपूर्ण पहिली श्रद्धांजली. आणि झाडं लावताना आंब्याची लावू नका. नको नको कैऱ्या आल्या का भाऊ बंद उठले. कशाचे पैसे झाले तसेच आपलं बावलं कसं की पूर्वी चांगले पुरुष फेटा बांधित होते. यांनी फेटे सुरू केले जातात. आम्हाला घ्या 9 वार हिंडतो गावात. गावळ्याचा बाजार मुलगी 3 पॅन्ट घालते मग आम्ही गावून घालतो. आता काय घालता का हिंडतो गावात. गावळ्याचा बाजार नाही तर काही विषय. या श्रीमंत माणसांनी गरीब घडून मारली गरीब अशी खोडीची. गरीब गरीब नाही ते मोठ्याच्या नादी लागायच्या. मी रोज सांगतो कीर्तनात पाठ झाले लोकांच्या. चांगले खाली बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांच्या पैशाला माज आला. यांनी उभ्याने जेवण सुरू. हे वराड नाव एक ताटली हातात घेत भात एकाला भातच सापडा नाही. ते ताटलीच घेऊन गेली. एकाला भात सापडला तर वराड सापडा. एवढं एकानं धाका लावला तो भातही सांगला. पण मी काय करायचं फक्त पैशाचा. लग्न साधे केले तरी मुलं होतात ना. असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटा सटा होत. पैसे घालायचे लावला हलकटपणा. पूर्वी चांगले तांदूळ लोक हातात देत होते. आता पॉकेट. आणि पॉकेट कुठं देतात हातातच. हातात देते ना. मग काय दुखत होती. तांदूळ पुडीत घालायची गरजच काय. पुडी कुठं देतात हातात. लोक फुडीतात कुठं हातात. आणि फिकितात कसं. मग दुखणी काय होती बा हातावर द्या. चांगले गोल गुलाबजामू होते. टपाटप लोक खाशी. कोणत्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांबावला यंदा. काय काय बापाचं गेलं तर चांगले खात होते. लांबला गुलाबजामू. बरं लांबला तरी पुढूनच खात आहे ना. बुंदी डाळीची गुलाबजामुन माहितीची. बुंदी पाकाच्या बाहेर गुलाबजामुन पाकाचे. मग गुलाबजामुन बुंदी सेपरेट का नाही. कोणला किडा आला यावर्षी एकत्र गेले दोन्ही. काय काय बापाचे गेलं तर हात होते ना लोक सेपरेट. काय तुझं मुळ्यात दुखत होतं काय तुला काय केलं एकत्र. राजा एवढा राजा एवढा. राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. काय आता एक लग्नात भाजी पद्धत आली. भाजी भाजी आशीर्वाद बेसुमा. पैशाला उच जेवण उभ्यानं तांदूळ हातात. त्याच्यापेक्षा फाजील पद्धत आली. आता मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. तू गेट केलाय आता. तू नवरदेव भाडा भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खायचा. तो हायवेला मिळतो. आता 99 झाला नाही तो 35 होता पाहिला. आणि त्याच्या पुढे तो बँड वाला
समोर मजूर गंगा सत्य ठेवा पहिली श्रद्धांजली, झाड लावा दुसरी श्रद्धांजली, 3 तरुणपणात मृत्यू झाला तर अवयव दान करा तिसरी श्रद्धांजली, आणि 5वी श्रद्धांजली माणसांनी इथून पुढे राजकीय द्वेष बाजूला ठेवून सामाजिक कामासाठी एकत्र यायचा. राजकारणी लोकांनी काय करा, तुम्ही राजकारण किती करा, तुमचा पिंड आहे, तुम्ही करणार तुम्हाला आम्ही सांगण्यातही मजा नाही, आम्ही चौक आणून घेण्यात नाही. तुम्ही करा, पण कधी देणार कोणत्या पक्षात करा. आता पक्षी काही आपण हार घेईपर्यंत ना पक्ष बसला हारच घेऊन जाण्या. आपण गेलो सत्कार करायचं मला मी त्याच्यात नाही. बरे राजकारणात काय झाले माहिती तुम्हाला, मोठ्या माणसाने पक्ष बदलले तर काही नाही, पण मागच्यांची अशी हाल झाली. इंद्रीकर आतापर्यंत होत राष्ट्रवादी, आता गेलो भाजपमध्ये. तुम्ही हिंडायचे माझ्या मागे, आता मी गेलो तुम्ही टाकले ना. तुम्हाला भाजपमध्ये झालं, तुम्ही पहिले त्यांना वडील आले तुम्ही आले वराती राजकारण जरूर करा पण माझं राजकारण जरूर करा पण राजकारण जरूर राजकारण जरूर करा. फक्त तुमच्यातला एक मुलगा म्हणून माझं वाक्य ऐका. 6 वाजता मतमोजणी संपली की 6:30 एकत्र बसून चहा प्या, परत तो विषय काढू नका. काय म्हणजे तुमचं 6 वाजले मतमोजणी सुरू, मतदान संपलं, 6:30 एकत्र बसा, एकत्र चहा प्या, हातावर टाळ्या घ्या, गप्पा मारीत घरी जा, पुन्हा तो विषय काढायचा नाही. हे आता आमच्या बोलावकांचं राजकारण आहे का कधी चौकात माग पुढे करून द्या किती. आमच्यात कधी कच्ची दरादारी झाली जाऊ द्या, कुठाला करू द्या, कोण नाही होणारच नाही. आम्ही भामटे राजकारणी, आम्ही छुपे राजकारणी, छुपे आमच्यात चालत पण लोकांपुढे आणूच नाही. आता काही गोष्टी अशा करा, हे डिजिटल जे आपण लावतो सगळे तरुण मंडळ, आता आजच्या कार्यक्रमाचं डिजिटल गरजेचं होतं लावलं. आता संयोजकांनी ते कार्यक्रम संपल्यावर डिजिटल काढून घेतलं पाहिजे, काढून घ्यायचा. समाजामधली शांतता बिघडेल असं समाजात कृत्यच नको. आपण काय करतो ते डिजिटल तसं घेतो. वाऱ्या बिऱ्यानं पडलं, समजा वाऱ्यानं पडलं, वादळ आलं, पाऊस आलं, संतप्त कार्यक्रम पॅटवा टाकल्या, त्याने करायचं नाही. शहाणे हाताने ते डिजिटल काढायचं आणि घरी नाही. वाढदिवसाचं बोर्ड मौतीपर्यंत काय करणार आहे लोकांना, हे काढून टाकायचं. लग्नाचं बोर्ड होतं विवाहस्थळाकडे, एक जण पाहिलं त्याला भूक लागेल होती, त्याला वाटलं आज लग्न आहे, जेवण असेल, तिथे गेलं तर बारस. हा विनोद नाही म्हणा. काही गोष्टी सरकारने करायच्या नसतात, काही गोष्टी समाजानेच करायच्या असतात. सरकारने सगळ्या गोष्टी नाही करायच्या. आता आपल्या काकासाहेब शिंदेमुळे आपल्याला एकत्र येण्याची ताकद आली, आपण शेवटपर्यंत आता एकत्रच राहील.
नाही तर आता हे 2-3 महिन्यात वातावरण वाढणार आहे. जोमान फुट्या काहीच नाही करायचं. नाही आपण काय करायचं माहिती महाराज, तत्वनिष्ठ राहायचं. आपण आज एकत्र राहिल्याचा फायदा झाला का तोटा? म्हणजे असंच राहिलं पाहिजे. काही गोष्टी स्ट्रिक्ट केल्या पाहिजे. आपण आपल्या दरिद्र तेवढं करतो तेवढं हे नाही. आता आपण लोकांनी बंद केलं पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत, तुमचं माझं भांडण तात्विक असलं पाहिजे, खुनसीचं नको.